जन्मगाव मालगुंड जिल्हा रत्नागिरी येथून सुरू केली बघा. इथून मालगुंड जिल्हा रत्नागिरी 2015 साली. पुस्तकांचं गाव मालगुंड लक्षात ठेवा. गालगुंड उठतं ना जसं मालगुंड लक्षात ठेवा. पुस्तक वाचून वाचून त्यांना गालगुंड उठला असं लक्षात ठेवा. क्लुप्ती पुस्तकांचं गाव केशवसुतांचं जन्मगाव आहे. केशवसुत म्हणजे कोण? कृष्णाजी केशव. आणि आधुनिक केशवसुत कोण? बासी मंडेकर. आधुनिक केशवसुत केशव कुमार म्हणे. इंग्रजीतील सॉनेट या काव्य प्रकारावरून सुनीत हा काव्य प्रकार केशवसुतांनी मराठीत आणला. सुनीत हा काव्य प्रकार जो आहे तो कोणी आणलेला आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे बघा. सुनीत इंग्लिश मध्ये त्याला सॉनेट म्हणतात बघा. मयूरासन आणि ताजमहाल हे मराठीतील पहिले सुनीत. मराठीतील पहिले सुनीत कोणते? मयूरासन आणि ताजमहाल. मयूर सरांनी ताजमहाल बांधला. सुनीता त्यांना भेटायला आली. 14 ओळीत तिनं त्यांना सुनावलं. केशवसुत म्हणले असं का? राहील लक्षात. मयूरासन आणि ताजमहाल हे मराठीतील पहिले सुनीत आहेत. सुनीत हा काव्य प्रकार 14 ओळीत असतो. म्हणजे 14 ओळींचं ते काव्य असतं लक्षात. आणि 14 अक्षर कोणत्या अक्षरगण वृत्तात असतात आठवत आहे का? 12 कोणत्या अक्षरगण वृत्तात 12 गण असतात, 12 अक्षर असतात भुजपर्यंत. असं केलं लक्षात आलं. आणि 14 वसंत दिसला. हा तब जज गग. क्लुप्ती काय केली ती आठवते? तळून भज हे ग. मोचनगड ही बघा मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी लेखक कोण आहेत? बाबा पदमजी. इथं वाटल्यास लिहून ठेवा तुम्ही. मोचनगड ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी आहे. राभी गुंजीकर यांनी लिहिलेली आहे. 1871 साल. 1871 साली मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी. मराठीतील पहिली प्रादेशिक कादंबरी कुठली आहे बघा? पिराजी पाटील ही मराठीतील. पिराजी प प्रादेशिक लक्षात ठेवा. पिराजी प प्रादेशिक राहील का लक्षात? पी प्रादेशिक हे बघा इथं पी आहे, प आहे, इथं प आहे बघा. मराठीतील पहिली प्रादेशिक कादंबरी रावी टिकेकर यांनी लिहिलेली आहे. ती कोणी? रावी टिकेकरांची कादंबरी कोणती? हे पहिलं जे असतं ते परीक्षेला येते. तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा येऊ शकते. आणि राभी गुंजीकरांनी काय केलेलं आहे बघा? मोचनगड नावाची पहिली ऐतिहासिक लक्षात येते बघा. गड किल्ले इतिहासकालीन असतात. आलं लक्षात? आणि आपण गड किल्ल्यांवर काय करतो? गुंजायला जातो, फिरायला जातो, गुंजन करतात तिथं फुले पाखरे. मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार साळूबाई तांबवेकर राहून गेले बघा. साळूबाई तांबवेकर ह्या पहिल्या कादंबरीकार. यांनी पहिली कादंबरी मराठीमध्ये लिहिलेली आहे. कुठली आहे बघा? चंद्र प्रभा विरह वर्णन ही साळूबाई तांबवेकरांची सुप्रसिद्ध कादंबरी. चंद्र प्रभा विरह ब्रेकअप. मून अँड लाईट ब्रेकअप. बरोबर का? मून म्हणजे चंद्र, लाईट म्हणजे प्रभा, विरह म्हणजे ब्रेकअप. साळूबाईचं ब्रेकअप झालं तांबवेकरांच्या बरोबर. लक्षात ठेवण्यासाठी क्लुप्ती आहे. नाहीतर खरंच म्हणाल तुम्ही. मराठीतील पहिल्या सामाजिक कादंबरीत म्हणजेच यमुना पर्यटन मध्ये विधवा स्त्रियांचे दुःख वर्तवण्यात आलेले आहे. परीक्षेला प्रश्न आला होता की मराठीतील जी पहिली सामाजिक कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये कोणाचं वर्णन करण्यात आलंय? 4 पर्याय होते. विधवा स्त्रियांचे, महिला स्त्री म्हणजे स्त्रियांचे, असं काय काय बरेचसे प्रश्न होते त्याच्यामध्ये. पुढे बघा. अगिंदास नावाच्या लेखकाने लिहिलेला मराठीतील पहिला पोवाडा कोणता आहे बघा? अफजल खानाचा वध. तुम्ही ऐकलं असेल हा पोवाडा अफजल खानाचा वध. अगिंदास लक्षात. अफजल खानाचा वध पहिला पोवाडा आहे तो. आणि मराठीतील पहिला पोवाडा अगिंदास नावानं अफजल खान लिखी. पुढे बघा. संजीवनी मराठे यांना मराठी साहित्य वसंतातील काव्य कोकिळा असंही म्हणतात बघा. गान कोकिळा कोणाला म्हणतात? लता मंगेशकरांना. आणि काव्य कोकिळा कोणाला म्हणतात? संजीवनी मराठी. लक्षात ठेवा. काव्य कोकिळा आणि गान कोकिळा फरक करून घेऊ नका, हे करू नका. वेगवेगळा आहे, फरक आहे त्याच्यामध्ये. मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना 1960 साली. हा पण प्रश्न विचारलेला आहे परीक्षेला.
विश्वकोश मंडळाची स्थापना कधी झाली? 1960 साली. आणि त्याचे अध्यक्ष होते लक्ष्मण शास्त्री जोशी. कोण होते? लक्ष्मण शास्त्री जोशी. अखंड हे नाव महात्मा फुलेंनी आपल्या काव्य रचनेस दिले. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी असं महान काव्य समाजाला दिलेले आहेत, बहाल केली आहेत. आपल्याला साहित्य क्षेत्रात यांचंही फार योगदान आहे मोठं. उपवास तपासात ही म्हटली माझी संकष्टी आहे सर, तुमची आज संकष्टी आहे का? मी आयुष्यामध्ये कधीच बाळांनो संकष्टी उपवास वगैरे असं केलं नाही. कारण महात्मा फुलेंची कविता आहे, एक महान काव्य आहे त्यांचं. उपवासा नवसामुळे ही बुद्धी मातीला मिळे, शेजारी सकुग बाई. तुम्ही जेवढा उपवास तपास करणार तेवढं बुद्धी काय होणार? भ्रष्ट होणार. पेट्रोल टाकलं तरच गाडी पळत्या बाळांनो, बरोबर ना? फक्त तुम्ही 3.5 ते 4 तास 5 तास उपवास करायचा आणि होतोय तेवढा. सकाळी 10ला आपण खाल्लं तर दिवसभर नाही खाल्लं तरी चालते. संध्याकाळी आपण खातोच, आधी मध्ये आणि काय काय चढतोच आपण. आणि ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी बाई जास्त खाते. लक्षात ठेवा. जगातील सर्वात खादाड व्यक्ती कुठली माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? जगातील सर्वात खादाड व्यक्ती ही स्त्री असते. आहे ते जगमान्य आहे. कारण पुरुष बघा जेव्हा जेवतानाच त्या ताटावर बसतो आणि खायला सुरू करतो. ही सकाळी उठल्यापासून चालू. दुधाची शाई ओतून घ्यायची, शाई बाजूला सारून आमच्या चहात दूध येते, हिच्या चहात मात्र शाई येते. इथून सुरुवात होते, बिस्किट वगैरे सगळं बाकीचं. आणि जे शेंगदाणे त्या पोह्या शेंगदाणे टाकताना पण खात्या. हा भाजून ते खाते. सगळं पोहे खाताना सुद्धा सगळं शेंगदाणा आपल्याला सोडून घेते. आणि आमच्या ताटात काय? असं सगळं प्रत्येक बघा काही वस्तू टाकू दे ते तोंडात टाकायचं. म्हणून एका लेखकाने म्हटलंय की जगातील खादाड व्यक्ती म्हणजे स्त्री. आणि उपवासा दिवशी जास्त खात्या. त्या खिचडीमध्ये दही कालवून पापड वेपर्स केळं फळं. उपवास आहे आज. आठवडाभर जेवढं खात नाही ना त्या संकष्टी दिवशी खात्या. 3 कप्पे डबा भरून आणले शाबू. उपवासा नवसामुळे ही बुद्धी मातीला मिळे शेजारी. त्यामुळे उपास तापास काय करायचं नाही बाळांनो. लक्षात. जेवढं तुम्ही सुदृढ राहाल तेवढं चांगलं आहे. आणि पोषक आणि सशक्त तेवढंच खायचं. उगाच मिळाले म्हणून वरबडते असं नाही करायचं. आणि मी तर हारी असायचं. मी थारी म्हणून शिकवले तुम्हाला. मी थारी म्हणजे काय? कमी खाणारे की जास्त? पुरेसे तेवढेच मोजके खाणारे. लक्षात आलं का? हा नाही इथं येईपर्यंत खाते बघा. श्वास घ्यायला येत नाही. आणि मग श्वास कुठून सोडता ह्यालाच कळत नाही. सगळी बाबा बरोबर ना? आणि काय म्हणे लय झाले आज. बघा काव्य फुले मराठीतील पहिले वृत्तपत्र. अखंड हे नाव कोणी दिले? महात्मा फुलेंनी. कशाला दिले? आपल्या काव्य रचनेस. लक्षात ठेवा. आपल्या काव्य रचनेस महात्मा फुलेंनी काय केलेलं आहे? अखंड हे नाव दिलेलं आहे. बघा आता पुढचं बघा. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे बघा? तुम्हाला माहिती आहे 6 जानेवारी 1932 साली. बरोबर का? वृत्तपत्र दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो 6 जानेवारी. पुढे बघा. काव्य फुले, सुबोध रत्नाकर, 52 कशी सोनं अशा अजरामर कविता लिहिणाऱ्या कोण? सावित्रीबाई फुले. यांना आधुनिक कवितेच्या जननी. मग अशी सांगितले ना, आधुनिक कवितेच्या जननी असे संबोधतात. काव्य फुले, सुबोध रत्नाकर हे सारखं परीक्षेला येते. सुबोध रत्नाकर ही अजरामर कविता कोणाची आहे? 52 कशी सोनं. या तिन्हींवर एक एक प्रश्न येऊन गेलेला आहे. काव्य फुले, सुबोध रत्नाकर, 52 कशी सोनं. एकदा 52 कशी सोनं हे काव्य कोणाचं आहे? काव्य फुले हे काव्य कोणाचं आहे? सुबोध रत्नाकर कोणाचं आहे? कोणी महात्मा फुले लिहिलं, कोणी सावित्रीबाई फुले लिहिलं. जंबळ झालं की असं होतंय. तर काव्य फुले, सुबोध रत्नाकर आणि 52 कशी सोनं. लक्षात ठेवा हे कोणाचं आहे? म्हणजे ते फुल महात्मा फुल्यांचं, ते रत्न होतं महात्मा फुल्यांचं. आणि 52 कशी सोनं सुद्धा सावित्रीबाई महात्मा फुल्यांचं होतं. बघा महात्मा फुल्यांचं ते सोनच होतं. सावित्रीबाई फुले 52 कशी सोनं होतं ते. आणि रत्नच होतं एक प्रकारचं. आणि फुलच होतं ते. पिल्लू. अखंड हे नाव त्यांनी फक्त काय केलं होतं? आपल्या काव्यरचनेला दिलं होतं. ज्ञानकोशकार म्हणून श्री गंगाधर व्यंकटेश केतकर. हे प्रश्न आलेला आहे परीक्षेला. श्री श्रीधर व्यंकटेश केतकर. गंगाधर नव्हे, माफ करा. साहित्य सम्राट हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
साहित्य सम्राट म्हणून न.चे. केळकर यांना लक्षात ठेवा. केळ खाल्ल्यामुळे सम्राट झालं साहित्यातला. आपला सम्राट आलाय का? पी. सावळाराम. पी. सावळाराम गोरा नाईक यांना विवा शिरवाडकर अर्थात कोण? कुसुमाग्रज यांनी जनकवी ही पदवी दिली. प्रश्न आलेला आहे जनकवी म्हणून. जनकवी टोपण नाव. जनकवी म्हणून कोणास संबोधतात? पी. सावळाराम यांना जनकवी, लोकांचे कवी. जन म्हणजे लोक. कोणी दिली पदवी? विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज. पी. सावळाराम म्हणजेच कोण बघा? माझं नाव रावजी पाटील. निवृत्ती रावजी पाटील म्हणजे पी. सावळाराम. लक्षात ठेवा. लक्षात. आणि खा सावळाराम कोण? आदित्य कांबळे. आता यात्रिक्रमण ही हरिकेशवजी पठारे यांनी लिहिलेली मराठीतील भाषांतरित स्वरूपाची कादंबरी आहे. कुठली आहे बघा? भाषांतरित स्वरूपाची म्हणजे काय रे? ट्रान्सलेट केलेली. इंग्लिश मधून मराठीमध्ये किंवा हिंदी मधून मराठीमध्ये जे भाषांतरित केले जातात त्याला अनुवादक थोडक्यात म्हणतात. तर यांत्रिक्रमण ही पहिली अनुवादित झालेली कादंबरी. तुम्हाला भाषांतरित स्वरूपाची कादंबरी असं नाही विचारलं तर काय विचारतील? अनुवादित झालेली कादंबरी कोणती? कोणती आहे बघा? यांत्रिक्रमण. लक्षात ठेवा. आणि आपण गुगल लेन्स वापरतो बघा. इंग्लिश मध्ये डाटा आहे, गुगल लेन्स वापरतो आणि मग आपल्याला ते मराठीत दिसतंय. यंत्राचा वापर करतो आपण असं लक्षात ठेवा. यांत्रिक्रमण ही पहिली अनुवादित झालेली कादंबरी आहे. मला हा प्रश्न विचारला होता गेला. पुढे बघा. बळीबा पाटील. बळीबा पाटील ही कृष्णराव भालेकर लिखित मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी. मराठीतील पहिली प्रादेशिक कादंबरी कोणती आहे? पिराजी पाटील. बरोबर का? हा. आणि बळीबा पाटील ही काय? कृष्णराव भालेकर लिखित मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी. लक्षात. आणि सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन. आणि ग्रामीण कादंबरी आता हा बळीबा पाटील. बळीबा हे कुठे शब्द वापरतात? ग्रामीण भागात वापरतात का शहरी भागात वापरतात? नाही. बळीबा, धोंडोबा, तुकोबा, म्हसोबा, येडोबा, ज्योतिबा सगळे बा म्हटले की ग्रामीण भागात. धुळोबा. बाबा म्हणत नाही. आमच्या खंडोबाला हे चालत नाही. आमच्या ज्योतिबाला लय वाढ देव आमचा. आमच्या थोडोबाला हे चालत नाही. हा. आमच्या येडोबा लय येडोबा आमचा देव आहे, कार्य आहे ना. आणि मग आई सुद्धा ग्रामीण भागात. विठ्ठलू आई. विठ्ठलू आई मी विठ्ठल ऐकलं होतं. विठ्ठलू आई म्हणे. विठ्ठलाई, विठ्ठलू आई, मरगूबाई सगळ्या बाई आई ग्रामीण भागातच देवींना नावं ठेवलेली आहेत. पांढरा आई, काळी आई. कवी यशवंत दिनकर पेंढारकर काल बघितले आपण टोपण नावांमध्ये. त्यांना महाराष्ट्र कवी असा उल्लेख केला जातो. महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला? कवी यशवंत आला. लक्षात ठेवा. जनकवी म्हणून कोणाला? जनकवी पी. सावळाराम. आता सांगितलेलं. जनकवी म्हणून पी. सावळाराम आणि महाराष्ट्र कवी म्हणून कवी यशवंत आला. राहील लक्षात. पुढे बघा. श्री चामुंडराये करविले गंगाराजे सुत्ताले करविले. काय हे? इसवी सन 983 साली परवा सावंत सर सांगत होते बघा की मराठीतील पहिला शिलालेख जो आहे तो मराठीतील पहिलं उपलब्ध वाक्य हे कुठं सापडलं? महाराष्ट्रामध्ये नव्हे, कर्नाटकामध्ये श्रवणबेळगोळ नावाचं एक शहर आहे. त्या शहरामध्ये गोमटेश्वर नावाचं एक मंदिर आहे आणि त्या गोमटेश्वराच्या मूर्तीच्या खाली ते पहिलं उपलब्ध वाक्य साहित्यकारांना सापडलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं गंगाराजे सुत्ताले करविले श्री चावुंड राजे करविले. म्हणजे चावुंड नावाच्या राजानं ही मूर्ती करवून घेतलेली आहे. आणि ती कोणाकडून करवून घेतलेली आहे? गंगाराजे सुत्ताले म्हणजे गंगाराम नावाच्या सुतारानं ती मूर्ती करवून दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे रायगडाच्या पायथ्याशी एक पहिली पायरी आहे. त्या पायरीवर काय लिहिले माहिती आहे का? सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर हे पहिले इंजिनियर त्या काळचे शिवाजी महाराजांच्या राज्यसत्तेच्या काळामधले. आणि त्यांनी जेव्हा रायगडाच्या पायऱ्या किंवा रायगडाची निर्मिती केली तेव्हा शिवाजी महाराज त्यांना विदागी किंवा ते त्याचा मोबदला होता तो द्यायला गेले तेव्हा ती इंदुलकरांनी घेतली नाही. ते म्हटले महाराज मी तुमची एक सेवा केलेली आहे. मी कोणत्याही अपेक्षेने कोणत्याही भावनेनं किंवा कोणताही मी त्याच्यामध्ये हे ठेवलेला नाही, स्वार्थ ठेवलेला नव्हता. एक अजरामर म्हणून माझी वास्तू किंवा हे होईल, तुमचं एक नाव होईल किंवा
मला जे तुम्हाला अर्पण करायचं होतं, मला जे तुम्हाला द्यायचं होतं, तुमच्या प्रती मला जे काही करायचं होतं ते मी केलेलं आहे. मला काही नको. तुम्ही गड बांधला किंवा मी गड बांधला, त्यामध्ये तुमचं वास्तव्य झालं, हेच मला पुरेसं आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत हे सगळं राहणार आहे. मला एवढेच अनुमती द्या की पहिल्या पायरीवर मला एक छोटंसं वाक्य कोरायचं आहे आणि ती वाक्य कोरायचं अनुमती द्यावी आणि हाच मोबदला म्हणून मी माझ्याजवळ ठेवेन. महाराज म्हणले ठीक आहे. आणि मग त्यांनी लिहिलं सेवेशी तत्पर हिरोजी इंदुरकर. आणि जेव्हा महाराज ती पायरी बघायला गेले तेव्हा महाराजांना ती वायरी वाटलं, खूप छान वाटलं, भावना उफाळून आल्या की एवढं सगळं करून सुद्धा आताचा मोबदला काय म्हणतील. आताची गवंडी काय करतात बघा, 4 पोत्यांचं सिमेंटचं पैसे घेतात, 3च पोती वापरतात, मजा आहे सगळी है ना. आणि आवाच्या सव्वा मोबदला, नाही तो पण घ्यायचा नाही तो पण घ्यायचा. त्यावेळेचे सगळे प्रामाणिक लोक होती. आणि मग हिरोजी इंदुरकरांना परत महाराजांनी बोलवलं, तुम्ही असं का लिहिलं, आणि ते पहिल्याच पायरीवर का लिहिलं. त्यावेळेला हिरोजी इंदुरकरने सांगितलं, मार्मिक उत्तर दिलं की महाराज, जेव्हा तुमचा पाय त्या पहिल्या पायरीवर पडेल तेव्हा तुमच्या पायधूळ जी आहे ती माझ्या नावावर पडेल आणि मी त्यावेळेला धन्य होईल. म्हणजे बघा. आणि हे गंगाराजे सुताले. आता आणखी एक तुम्हाला मजेशीर उदाहरण सांगतो. जेव्हा ताजमहल बांधला गेला, ताजमहल बांधल्यानंतर त्या बांधणाऱ्याचं हात तोडले गेले, कारण अशी वास्तू जगात तू पुन्हा कुठेही निर्माण करायची नाही. म्हणजे किती स्वार्थ होता त्या शहाजहानचा बघा. माहितीये का, त्याचे हात तोडले. का तोडले? कारण अशी वास्तू तू दुनियेमध्ये कुठेही निर्माण करायची नाही. फक्त ही एकमेव आणि एकमेवा द्वितीय असंही असायला पाहिजे, वास्तू असायला पाहिजे. तू कुठेही करायचं नाही, कुठेही बांधायचं नाही. तुझे हात चाबूत ठेवले तर तू आहे अशी प्रतिकृती किंवा आहे असं कुठं तर दुसरीकडे पाहशील. आणि मग माझ्या वास्तूचं काय होईल, नामशेष होईल. मला ही प्रसिद्ध करायची आहे, जगातलं 8 आश्चर्यांपैकी एक म्हणून ही वास्तू ठेवायची आहे. आणि खरंच ती झाली, पण त्या माणसाचं मात्र हात तोडण्यात आला. तसं या राजानं तसं केलं नाही बघा. चामुंडराव नावाचा जो राजा होता त्यानं तसं केलं नाही. त्याने स्वतःचंही नाव त्याच्यामध्ये ठेवलं आणि त्या सुताराचंही नाव ठेवलं बघा. पण हात तोडताना तुम्हाला माहिती आहे का, हात तोडताना शहाजहानला त्या व्यक्तीनं, त्या सुतारानं किंवा त्या गौंड्याने एक इच्छा व्यक्त केली होती, महाराज माझे हात तोडा, पण तोडण्यापूर्वी माझी एक इच्छा राहिलेली आहे, माझं एक छोटस काम राहिलेलं आहे, ते काम मी जाऊन करून येतो. ते पण कळसावर आहे. कुठे आहे? कळसावर. इकडे तिकडे नाही. ते जर अपूर्ण राहिलं तर मात्र कुठलाही जगातला इंजिनियर, कुठलाही गवंडी तो काम पूर्ण करू शकत नाही. फक्त मला एक हातोडा द्या आणि शेवटचं काम मी करून येतो. तो बिचारा चढलावर कळसावर गेला आणि त्याने जो शेवटचा हातोडा मारला आणि तो वापस आला. आज इतकी वर्ष झाली, आजही ताजमहल गळतोय. तो हातोडा कुठून मारलेला आहे, कुठं मारलेला आहे आणि ते पाणी कुठं झिरपतंय, ते डायरेक्ट कुठे येते, मुमताजच्या पायरी जवळ येते, त्याजवळ समाधी जवळ येते. लक्षात घ्या, पूर्ण भिजते ती पावसाळ्यामध्ये समाधी. आजही जगातले, अमेरिकेतले इंजिनियर आणून बघितले, सगळीकडचे इंजिनियर आणले, जगातले सगळे इंजिनियर मोठे मोठे, तरी सुद्धा ताजमहल कुठून कळतोय हे आजही कुणाला कळालेलं नाही. म्हणजे तुम्ही वाईट कर्म केलं तर वाईटच फळ मिळणार, चांगलं कर्म केलं चांगलंच मिळणार. बुमरॅंग सिस्टीम आहे. सुख दिलं सुख मिळणार, दुःख दिलं दुःख मिळणार. तो म्हणला असेल तसं माझा हात तोडणार आहे बिचारा, त्यालाही कळू दे आणि ती समाधी रडू दे. एवढं मोठी वास्तू बांधली, त्याला उदो करायला पाहिजे होता, गौरव करायला पाहिजे होता, हात चाबूत ठेवायला पाहिजे होते. हात गेले तर काय राहिलं हो, त्याचं आयुष्य काय राहिलं सांगा. म्हणजे एवढी वास्तू त्यानं मन लावून बनवायची, रात्रंदिवस मेहनत घ्यायची, किती कंबर दुखली असतील त्याची, किती पाय दुखले असतील, किती यातायात सोसले असेल त्यानं जे बांधताना, त्याची त्याला जाणीव तरी होती का? म्हणून त्यानं ते केलेलं आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं वाईट करायला जाताना तेव्हा आपोआपच त्यानं ते हातचा राखून ठेवलेला असतो. त्यामुळे कुणाचंही वाईट करायला जायचं नाही. आपलं जर एखादा भलं करत असेल तर 1000 पटीनं त्याचं भलं आपण नाही केलं चालेल, पण चिंतायचं मात्र 1000 पटीनं भलं. लक्षात तसं आहे बघा. जी चामुंडा राये करविले, गंगाराजे सुताले करविले, दोघांचंही नाव आहे बघा. गंगाराम नावाच्या सुताराचं पण नाव आहे आणि त्या चामुंडरावाच्या राजाचं सुद्धा नाव आहे बघा. आणि हे मराठीतील पहिलं उपलब्ध वाक्य होतं. हे कुठं सापडलं? आपल्या महाराष्ट्रात नाही, कुठं? कर्नाटकामध्ये श्रवणबेळगोळ नावाचं हे गाव आहे. कुठलं आहे? श्रवणबेळगोळ. कर्नाटकामध्ये अशा काही वास्तू आहेत, खूप छान छान वास्तू आहेत बघा. आणि त्यांची काही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेच, महाराष्ट्रातलं आपल्याला माहित आहे, पण इतर राज्यांमध्ये सुद्धा. तुम्हाला गोकर्ण नावाचं एक हे आहे, माहित आहे का? कर्नाटकमध्ये गोकर्ण का पडलं? गोकर्ण असं का नाव पडलं? गाईचं कान असं लांबडे आहेत बघा, बरोबर. जेव्हा गणपतीचं आणि शंकराचं युद्ध झालं, नाही असुरांचं आणि गणपतीचं युद्ध झालं,
तेव्हा ते असुर काय करायला लागले, गणपतीचे कान ओढायला लागले, असे कान धरून ओढायला लागले. आणि कान धरून ओढता ओढता काय झालं, पहाट झाली म्हणे आणि ते युद्ध संपलं आणि ते तसंच राहिलं. आणि ते गायीच्या स्वरूपात काय झालं, ती मूर्ती निर्माण झाली किंवा तयार झाली, असं काहीतरी आख्यायिका सांगितली जाते. म्हणून तिथं गोकर्ण, गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान असं. आणि मग तिथं काहीतरी बोललं की म्हणे इच्छा पूर्ण होते, म्हणून लोक तिथं जातात. श्राद्धिक जे भाविक लोक आहेत तिथं बघा. अच्छा, बऱ्याचशा वास्तू आहेत. संध्याकाळी जाऊया, दिवसभर काम आहे आपल्याला. माधव जुलियन यांना प्रणय पंढरीचे वारकरी, प्रणय पंढरी, माधव जुलियन यांना प्रणय पंढरीचे वारकरी असे संबोधतात. कुणाला? माधव जुलियन यांना. तुम्हाला मी तोपण नावाच्या वेळेला सांगितले बघा. शेख मोहम्मद या मुस्लिम कवीने मराठीत अभंग रचना केली. किती चांगला माणूस असेल बघा शेख मोहम्मद. लक्षात ठेवा, हे प्रश्न हमखास परीक्षेला याच्या आधी सुद्धा विचारलेले आहे, तुम्हाला पुढे भविष्यात सुद्धा विचारू शकतील की मराठीमध्ये कोणत्या मुस्लिम कवीने अभंग रचना केलेली आहे. आपल्या मराठीमध्ये कोण कोणी अभंग रचना केली? तुकारामांनी रचना केलेली अभंग, बरोबर ना? अभंग म्हणजे काय रे? जे भंग पावत नाही. बघा आजही त्या अभंगांचे जे काही त्यातलं जे सार आहे ते भंग पावलेलं नाही. आजही ते आपल्याला लागू पडते. कितीतरी पिढ्या उलटून जातील, त्या पिढ्यांना सुद्धा ते सार लागू पडते. पडते की नाही? चौथा मेळाने अभंग लिहिला, काल सांगितलं मी, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलल असे वरली. 100 वर्षानंतर सुद्धा असं घडणार आहे. माणसं वरच्या रंगालाच भुलणार आहे. आणि तेव्हा त्यावेळेला सुद्धा तो अभंग त्यांना कामी येणार आहे. म्हणून त्याला अभंग म्हणलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नाही निर्मळ मन काय करेल साबण. 100 वर्षानंतर सुद्धा साबण काही करू शकणार नाही, मन जर निर्मळ नसेल. म्हणजे 100 वर्षानंतर सुद्धा अभंग हा अभंगच राहणार आहे, तो भंगणार नाही. म्हणून त्याला अभंग नाव ठेवलेलं आहे, उगच नाही ठेवलेलं. सोनूबाई शेख मोहम्मद, समजलं तुम्हाला? सोनूबाई सोनाबाई केळकर या मराठीतील पहिल्या स्त्री नाटककार. आता पहिले नाटककार कोणते आणि पहिल्या नाटककार महिला कोणत्या हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पहिल्या नाटककार महिला कोण बघा, सोनूबाई केळकर. आलं का लक्षात? हा. प्रल्हाद केशव आत्रे हे मराठीत काय करायचे बघा, विडंबन काव्याचे जनक म्हणून प्रल्हाद केशव आत्रे. मराठी आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? केशवसुत. मराठी नवकाव्याचे जनक कोण? बा सीताराम वर्डेकर. आणि विडंबन काव्याचे जनक कोण? प्रल्हाद केशव आत्रे. विडंबन म्हणजे काय? उपहास किंवा निंदा, विडंबन पूर्वक ते लिहायचे असं. श्यामची आई तुम्हाला माहिती आहे, प्रसिद्ध कादंबरी साने गुरुजींची. त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजी म्हणायचे, देवा माझ्यातला मी कधी हरवून घेणार, माझ्यातला मी कधी घेणार तू उपसून काढून किंवा पुन्हा वापस कधी घेणार, कारण मी जो आहे तो फार फार अहंकारी आहे. साने गुरुजींचं वाक्य. देवा माझ्यातला मी तेवढा लवकर काढून घे. लोक म्हणतात मी हे केलं, मी ते केलं, मी असं करेन, मी तसं करेन, मी 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 माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. अरे आपलं काहीच नसते बाळांनो. काय असतं? येताना नागडं, जाताना नागडं. यातलं अंतर ते म्हणजे जीवन. येताना पण काहीच घेऊन येत नाही. सोनं नाणं पैसा अडका, ब्रँडेड कपडे काय असते का, ब्रँडेड शूज. 4000चं बूट आहे माझं, बाजूला असं 4000चं बूट. येताना किती हजारचं घेऊन आलं होतं? खपल्या. मी लक्षात ठेवा, यातला मी काढून कोण कधी घेईल, देवा लवकर काढून घे असं ते म्हणतात. जेव्हा तुमच्यातला मी निघून जाईल ना, तेव्हा तुम्ही एक चांगले सज्ञान नागरिक बना. लक्षात, एक माणूस की असणारा माणसातला माणूस बना. म्हणून मी आणि माझं असं सारखं कधी म्हणायचं नाही. आपलं काहीच नसते बाळानो. अमृताचा पुत्र असं कोणाला म्हटलंय? या साने गुरुजींना. लक्षात ठेवा, अमृताचा पुत्र. गझल उर्दूतून व रुबाई ही फारसीतून हा काव्य प्रकार माधव जुलियन यांनी मराठीत आणला. बघा, माधव जुलियन हे मराठी काव्य रचनाकार आहेत. त्यांनी गझल ही उर्दूतून, गझल तुम्हाला माहिती आहे उर्दूतून असते, आणि रुबाई नावाची फारसीतून. फारसी अजून शब्द आपल्याला घ्यायचे. बघा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली रे? ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? तिलाच भावार्थ दीपिका असे म्हणतात. बघा, ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय? भावार्थ दीपिका. दीपिका लक्षात ठेवा. भावार्थ दीपिका आणि यथार्थ दीपिका असे दोन प्रकार आहेत. यथार्थ दीपिका कोणाचे आहे ते नंतर सांगतो तुम्हाला. भावार्थ दीपिका लक्षात ठेवा. भावार्थ दीपिका म्हणजे
ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वर महाराज लिखित मराठीतील पहिला गीता भाष्य आहे. गीता भाष्य म्हणजे भगवद्गीतेवर भाष्य केलेलं आहे. कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. 18 अध्याय आहेत, बरोबर का? जवळपास 9000 ओव्या काहीतरी आहेत त्याच्यामध्ये. भगवद्गीतेवर टीका करायला गेलेले आहेत. कोण? ज्ञानेश्वर महाराज. आणि पहिल्याच पानावर ते म्हणतात निवृत्तीनाथांना, ते निवृत्तीनाथांना म्हणजे आपल्या थोरल्या बंधूला गुरु म्हणतात. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. मला हे किंवा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोने मत द्यावे पसायदान. ते पसायदान मागतात की हे प्रभू, हे गुरु, मला तुम्ही पसायदान घ्या. हे आघात कार्य मी करायला चाललोय. एका मुंगीनं जसं सूर्याला आव्हान करावं तसं मी करायला चाललेलो आहे. सूर्याला झाकायला चाललेलो आहे. आघात कार्य करायला चाललोय. गीतेवर, भगवद्गीतेसारख्या या महान काव्यावर मी भाष्य करायला चाललोय. भाष्य म्हणजे काय रे? भाष्य म्हणजे टीका. तुम्ही एकमेकावर टीका करता ती समीक्षा करायला चाललोय. आणि हे आघात कार्य मी या एवढ्या वयात, छोट्याशा वयामध्ये काय करायला चाललेलो आहे आणि मला ती अनुमती द्यावी. म्हणजे पहिला गीता भाष्य कोणी ग्रंथ लिहिलेला आहे बघा? ज्ञानेश्वरी. हा भगवद्गीतेवर टीका केलेला ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, भगवद्गीतेवर टीकात्मक स्वरूपात केलेला ग्रंथ आहे, समीक्षात्मक ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी. लक्षात ठेवा. पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा महान संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ लिहिलाय. तुम्हालाही माहिती आहे. परवा सरांनी सांगितलं अष्टाध्यायी पाणिनींचा. सावंत सर बोलले बघा अष्टाध्यायी. पाणिनी हा 14व्या शतकातील चंद्रगुप्त मौर्य या राजाच्या राजसत्तेच्या काळात होऊन गेलेल्या संस्कृत व्याकरणकार होता. चंद्रगुप्त मौर्य, शिवाजी महाराजांचा राजसत्तेचा काळ कोणता होता? कोणता होता? 16व्या शतक, बरोबर का? आणि चंद्रगुप्त मौर्य 14वं शतक. लक्षात. पाणिनी त्यांच्या काळामध्ये होऊन गेला. त्यांच्याही आधी ज्ञानेश्वर महाराज, बरोबर आहे का? 16व्या शतकामध्ये अतिशय कमी वयामध्ये कादंबरी किंवा ग्रंथ लिहिणारा लेखक कोण माहिती आहे? शिवाजी महाराजांच्या राजसत्तेच्या काळातला 14व्या वर्षी ज्यानं बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला संभाजी महाराज. नॉट अ जोक. 7 भाषांमध्ये एक ग्रंथ आहे तो बुधभूषण नावाचा ग्रंथ. वयाच्या 14व्या वर्षी आम्ही काय करतोय? वर्षी आपण काय करतो? तो चड्डीत फिरत होतो. बघा तुम्ही काय करत होता? लपाछपी, उन्हाडक्या. आणि 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी काय केलं? बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. कधी वाचायला मिळालं तर भविष्यात वाचा बुधभूषण. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीतील पहिले व्याकरणकार असे म्हणतात. हे काय तुम्हाला आधीच झालेलं आहे. 1805 साली द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आधीच झालेलं आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि रूपांतरित कोणी केलं? अनुवादित कोणी केलं? दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना एक जगतवासी आर्य. बृहस्पती कुणाला म्हणतात? कृष्ण का विष्णू? विष्णू शास्त्री चुकवणकरांना बृहस्पती. आणि एक जगतवासी आर्य कुणाला म्हणतात? दादोबांना. काल पण सांगितलेलं आहे, टोपण नावाच्या वेळेला घेतलेलं आहे बघा. पुढं मराठी भाषा वर्ष म्हणून 1979 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने घोषित केले. आपला जन्म सुद्धा झाला नव्हता, माझाही नव्हता, तुमचाही नव्हता. मराठी भाषा वर्ष सुद्धा जसं अभिजात भाषा वर्ष, अभिजात भाषा दिन, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, हे सगळं विचारलं जाते. तसंच हे आहे बघा. किती साल? 1979. महाराष्ट्र शासनातर्फे 2013 पासून भाषा पंधरवडा साजरा केला जातो. परीक्षेला विचारतील भाषा पंधरवडा कधी स्थापन केला जातो किंवा साजरा केला जातो? 2013 साली. 1964 साली मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. राजभाषा आणि अभिजात भाषा यात फरक आहे की नाही? अभिजात भाषा वेगळं आणि राजभाषा वेगळं. प्रत्येक राज्याची एक राजभाषा असते, म्हणजे थोडक्यात अधिकृत भाषा असते. आपल्या महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे रे? मराठी. भारताची आपल्या राजभाषा कोणती आहे? हिंदी. चीनची राजभाषा कोणती आहे? चायना. नॉट चायना, मॅन्ड्रीन. मॅन्ड्रीन. नागालँडची नागा आणि इंग्लिश या 2 अधिकृत भाषा आहेत. लक्षात. केरळची मल्याळम. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ते कामत ओरिया आणि हे बोलतात असं क्लुप्ती सांगितली होती. तेलुगू. कर्नाटकची कन्नड. लक्षात ठेवा. संस्कृत भाषा 1964 साली काय झालेलं आहे बघा? मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. हे माझं लिखाण आधीच होतं, त्यामुळं इथं आलेलं आहे. आता मिळालेलं आहे. किती? कोणत्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपल्याला? 3 ऑक्टोबर 2024.
बरोबर आहे का? 3 ऑक्टोबर 2024. लक्षात ठेवायची ट्रिक्स सांगू. अभिजात भाषाचा दर्जा जो आहे तो कसा सांगा? 3 ऑक्टोबर, बरोबर आहे ना? 3 ऑक्टोबर 2024 लक्षात राहील तुम्हाला, राहील का? अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबर राहील लक्षात? हा, आणि ऑन आहे. अभिजात भाषा हे अ आहे का? मी काय केलं होतं इकडे बघ, 3 ऑक्टोबर 2024 हे बघा, लक्ष द्या. आता मी काय करतो बघ, 3 ऑक्टोबर हे अभिजात भाषा दिन आहे. अभिजात आणि ऑक्टोबर 3 लक्षात ठेवा. अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर लक्षात ठेवा. आणि अभिजात मध्ये सुद्धा 3च आहे की नाही? हे लक्षात ठेवायचं, क्लुप्ती लक्षात ठेवायची. 3 ऑक्टोबर आहे का? ऑक्टोबर मध्ये सुद्धा 3 दिसतंय आणि 3 मध्ये 3 आहे. अभिजात मध्ये पण 3 दिसतंय का? अभिजात मध्ये दिसतंय का तुला? जवळून बघ. 9 दिसायला हे 3 आहे बघा, इथं 3 आहे ना? हे पुढं मराठीतील पहिले मुद्रित, सॉरी, संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे. तुम्हालाही माहिती आहे मराठी भाषेची आई कोणती भाषा आहे? संस्कृत आहे. मराठी ही संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी अशी तयार झाली. ही तुम्हाला याच्या आधी वर्णमाला शिकवताना सांगितले बघा. पहिल्यांदा संस्कृत, मग प्राकृत, मग अपभ्रंश आणि मग मराठी. म्हणजेच मराठी अशी तयार झालेली नाही. मराठीतील मूळ शब्द, आता समजा थोडक्यात पटेल नावाचा शब्द आहे, तो अपभ्रंश होऊन मराठीमध्ये पाटील तयार झालेला आहे. पटेल 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 असं करत करत पाटील आहे. गुरु 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 गाव दूध 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 असं तयार झालं. लक्षात आहे? असं तयार म्हणजे गृह हा संस्कृत तत्सम शब्द आहे आणि तो इथं आल्यानंतर तो घर होते. लक्षात आलं का? कर्ण 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 कान 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 म्हणजे इथपर्यंत आल्यानंतर ते शब्द बघा. हा, मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण कोण लिहिलं? मुद्रित व्याकरण म्हणजे टाईप केलेलं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री फडके. हे फक्त प्रकाशित झालं नाही. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणी लिहिले आधी म्हणजे दोन्ही 1836 सालीच दादोबा पंढरनाथ तरखडकर, ग्रामर ऑफ मराठी लँग्वेजचं अनुवादित, सेम या दोघांनी लिहिलं. मी सांगितलं बघा तुम्हाला, गंगाधर शास्त्री फडके आणि दादोबा पंढरनाथ तरखडकर. फक्त दादोबांचं समाजासमोर आलं म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचलं, प्रकाशित झालं. यांचं प्रकाशित झालं नाही. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे मुद्रित होतं, टाईप होतं, पण प्रकाशित झालं नाही. गंगाधर शास्त्री फडके लक्षात ठेवा. कुणीतरी फडकं मारलं असेल, झाकून ठेवलं असेल फडकं लावून. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक. पत्रकारिता दिन कधी? 6 जानेवारी, बरोबर. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. दर्पण हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेले मराठीतील पहिले वृत्तपत्र. परत लिहिले बघा, सन 6 जानेवारी 1832. आणि ज्ञानप्रकाश काय? हे पहिलं दैनिक आहे, लक्षात ठेवा. पहिलं मराठीतील वृत्तपत्र वेगळं आणि दैनिक वेगळं, लक्षात ठेवा. दर्पण हे वृत्तपत्र होतं आणि ज्ञानप्रकाश हे पहिले दैनिक होते. दैनिक म्हणजे काय रे? रोज येणार. हे ज्ञानप्रकाश जे होतं रोज येते बघा, रोज. आणि पहिलं वृत्तपत्र जे होतं ते कधीतरी 15 दिवसानं म्हणा किंवा महिन्याने किंवा जेवढा साधा संकलित होईल त्या काळामध्ये काय व्हायचं? हे वृत्तपत्र सादर व्हायचं, लक्षात घ्या. मराठीतील जसं आपल्याला पत्र यायचं बघा, पत्र आहे ना, पत्र रोज यायचं का हो? कधीतरी 15 दिवसांनी, महिन्याने. कोणीतरी मावस भाऊ लिहायचा, मावशीचा मुलगा किंवा आत्तेचा मुलगा, किंवा कोणीतरी लिहायचं आठवण म्हणून. पूर्वी त्यावेळेला साधनं नव्हती, सामाजिक साधनं नव्हती, सोशल मीडिया नव्हता. कुठे? इथं काय? दर्पण मराठीतील पहिले वृत्तपत्र 1840 आहे का तिथं? चेक करायला हवं. दर्पण बघा, चेक करून सांगा. मराठीतील पहिले प्रवास वर्णन, माझा प्रवास, विष्णू भट गोडसे भटजी, विष्णू भट गोडसे भटजी वसईकर यांनी माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन केले. संत नामदेव महाराज यांचे अभंग शीख धर्मग्रंथात आढळतात. शिखांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेव महाराजांनी काय केलेलं आहे? अभंग रचना केलेली आहे बघा. नामदेव महाराजांनी, नामदेवांचा आडनाव आहे रेळेकर. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण?
आणि श्यामच्या या चित्रपटाची निर्मिती कोणी केली? आचार्य आत्रे. लक्षात ठेवा, प्रश्न गफलत करून घेऊ नका. श्यामच्या या चित्रपटाची निर्मिती आचार्य आत्रे यांनी केली आणि श्यामच्या यांनी पुस्तक कोणी लिहिलं? साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने. संत नामदेवांना मराठीतील भावकवी असे म्हणतात. नवकवी कोणाला? मासी मर्ढेकर आणि भावकवी कोणाला? नामदेवांना. 1832 बरोबर आहे, तसं चुकणार नाही मी. आर्य लोक, लक्ष द्या, आर्य लोक हे देवनागरी लिपीचे पहिले निर्माते होते. आर्य लोक कोण होते? देवनागरी लिपीचे पहिले निर्माते. आर्य लोक, देवनागरी म्हणजे काय बघा. पूर्वी आर्य लोक नगरात राहायचे आणि त्या नगरातल्या लोकांनी, आर्य लोकांनी ही भाषा शिकली होती आणि त्यांना इतर जी लोक, अडाणी लोक होती ती त्यांना देव समजायचे. आणि मग आर्यांची, या मोठ्या लोकांची ज्यांना भाषा येते ते देव आहेत, त्यांची जी भाषा आहे म्हणून त्यांना देवनागरी भाषा असं म्हणतात. काय म्हटलेलं बघा, काय म्हटलेलं बघा, आर्य लोक हे नगरात देवनागरी लिपीचे पहिले निर्माते. म्हणजे देवनागरी लिपीची पहिली निर्मिती कोणी केली असेल तर ती आर्यांनी केली. लक्षात ठेवा, आर्यांनी केली. महाराष्ट्र शास्त्र, महाराष्ट्राचे वाल्मिकी, वाल्मिकी कराड, महाराष्ट्राचे वाल्मिकी असे गदी माडगुळकरांना संबोधले जाते. कोणाला? गदी माडगुळकर. गदी माडगुळकरांची कादंबरी माहिती आहे तुम्हाला? कोसबाटच्या टेकडीवरून, अनुताई वाघांच्या ती एक रेडिओला एक हे लागायचे बघा, कादंबरीचं एक वाचन असायचं गदी माडगुळकरांचं. आता आठवेना मला. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून कोणाला? वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यांनी काय लिहिलं रे? महाभारत लिहिलं नाही, रामायण लिहिलं. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं रामायण लिहिलं आणि महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून गदी माडगुळकरांना संबोधले जाते. कवी अनिल हे मराठीतील मुक्त छंदाचे प्रणेते. मुक्त छंद तुम्हाला मी सांगितले. मुक्त छंद कसे असतात? शब्दांची, अक्षरांची संख्या समान नसते, यमक वगैरे काही जुळवलेलं नसतं. तुमचा हनीसिंग वगैरे मी काल सांगितलं परवा, है ना? ते मुक्त छंद. लक्षात ठेवा, मुक्त छंद, छंदवृत्त घेतले की अक्षर घनवृत्त. अनिल म्हणजे कोण? आत्माराम रावजी देशपांडे. पंडित महादेव शास्त्री जोशी हे भारतीय संस्कृती कोशाचे संपादक होय. संस्कृती कोशाचे संपादक, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी. मेजर कॅन्डी काय आहे? इंग्रज अधिकाऱ्यांनी विरामचिन्हाचा वापर सर्वप्रथम केला, हे तुम्हाला माहिती आहे. संगीत हजामत, वा, संगीत हजामत मरा तेलंग यांनी लिहिलेले मराठीतील पहिले विडंबन. मगाशी विडंबनावर आधारित काय आलं होतं? विडंबन कोणी केलं? विडंबनकार कोण? आचार्य आत्रे, बरोबर का? प्रल्हाद केशवात्रे. मग आचार्य आत्रे आणि प्रल्हाद केशवात्रे वेगळे आहेत का? अरे सातपुते सरांनी वृत्ती सातपुते वेगळे आहेत, तसंच आहे. आचार्य आत्रे म्हणजे प्रल्हाद केशवात्रे. ताराबाई शिंदे या मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरी निबंधकार. ताराबाई शिंदे स्त्री निबंधकार. लक्षात ठेवायचं. यस, गीत रामायण. गदी माणसं, गदी माडगुळकरांनी गीत रामायण रेडिओला लागायचं. गीत रामायण म्हणून त्यांना वाल्मिकी म्हणतात, कारण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं रामायण लिहिलं आणि मराठीमध्ये गीत रामायण म्हणून कोणी लिहिलं? गदिमाने लिहिलेलं आहे. ताराबाई शिंदे या मराठीतील पहिल्या निबंधकार. काशीबाई कानेटकर या मराठीतील पहिल्या स्त्री कथाकार. बघा, निबंधकार याच्यामध्ये गफलत करून घेऊ नका, जंबल करून घेऊ नका. ताराबाई शिंदे या स्त्री निबंधकार. ताराबाई या निबंध लिहायच्या आणि काशीबाई कथा लिहायच्या. लक्षात ठेवा, काशीबाई काय करायच्या? कथा लिहायच्या आणि ताराबाई काय करायच्या? निबंध लिहायचा. लक्षात ठेवा. काव्यात न मावणारा कवी असे आरती प्रभू यांना संबोधतात. आरती प्रभू म्हणजे तुम्हाला माहिती आहे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर असे संबोधतात. काव्यात न मावणारा कवी कोण? हे प्रश्न आलेल्या परीक्षेला. आरती प्रभू यांना कोणी संबोधलेला आहे असं आलं किंवा काव्यात न मावणारा कवी असे कोणाला संबोधण्यात आलेला आहे? तर आरती प्रभूंना. मराठी भाषा ही इंडो युरोपियन कुलातील आहे. मराठीतील इंडो युरोपियन, आर्यकुल वगैरे असं जे आहेत, साऊथ इंडियन वगैरे, तर ते प्रकार जे आहे त्या आर्य कुलात. मराठी भाषा ही इंडो युरोपियन मधली आहे. बघा, इंडो युरोपियन भाषा कुलालाच 10 शाखा आहेत. कुलाच्या 10 शाखा आहेत. बहिणाबाई चौधरी या मराठीतील पहिल्या ग्रामीण कवयित्री.
मराठीतील बहिणाबाई चौधरी यांनी मराठी पहिल्या ग्रामीण कवयित्री, तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात यांचा जन्म झाला, त्या अडाणी स्त्री होत्या. याची प्रसिद्ध एक कविता आहे कोणती माहिती आहे? कोणती? अरे संसार संसार जसा तव्यात चुल्यावर, आधी हाताने चटके मग मिळते भाकर. बरोबर. आणि मन नावाची कविता सुद्धा. मन आता हित होतं गेलं गेलं अभयात, मन वढाय वढाय उभा पिकातील ढोर, किती हाकले तरी फिर येत पिकावर. मन हे कसं आहे? चंचल आहे. त्याला कितीही तुम्ही हे करा मानत नाही ते. आता हित आहे ना, तर आता लगेच अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्पला हाय हॅलो सगळ्यात कमी, बरोबर आहे ना. म्हणून त्याने म्हणलं की मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकले फिर येत पिकावर. मनाची कविता. तुम्हाला यांची कविता आम्हाला BA ला असताना तर अभ्यासाला भाग होता बहिणाबाई चौधरीचा. आमचे गुरुजी आमच्याकडून ती गाऊन घ्यायचे, कविता म्हणून घ्यायची. कविता गाऊन घ्यायची. अरे गाऊन म्हणजे हे नव्हे, माहिमभट लिखित लीळा चरित्र हे मराठीतील पहिले गद्य चरित्र, मराठीतील पहिला गद्य ग्रंथ होता तो लीळा चरित्र. लक्षात ठेवा, माहिमभटांनी लिहिलेला. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कुठला असं विचारते. काय रे प्रश्न काय बघा, मराठीतील आद्य गद्य ग्रंथ लीळा चरित्र लक्षात ठेवा माहिमभटांनी लिहिलेला आहे. आणि मुकुंदराजांनी विवेक सिंधू हा आद्य गद्य ग्रंथ, सॉरी पहिले गद्य चरित्र आणि गद्य ग्रंथ यात फरक होतो. माझं चंबळ झालं बघा, माफ करा. आद्य गद्य ग्रंथ जो होता तो कोणता? विवेक सिंधू. विवेक म्हणजे ज्ञान. विवेक सिंधू हा आद्य गद्य ग्रंथ मुकुंदराजांनी लिहिलेला आहे बघा. समजलं का? मुकुंद राजा यांच्यामध्ये क आहे बघा आणि विवेक मध्ये क आहे बघा. माहिमभट्ट लीळा चरित्र हे लक्षात ठेवा. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यकार वि. स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. ययाती नावाच्या कादंबरीला 1974 साली दिलेला आहे बघा. 1974 साली वि. स. खांडेकरांच्या ययाती कादंबरीला. हे माहिती आहे तुम्हाला? पहिली नाट्यछटा दिवाकर यांनी लिहिली आणि म्हणून त्यांना नाट्यछटाकार म्हणून संबोधले जाते. दिवाकरांचे पूर्ण नाव शंकर काशीनाथ गर्गे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी 1916 मध्ये नागपूर येथे ज्ञानकोश मंडळाची स्थापना केली. 1916 मध्ये नागपूर येथे काय केले? त्यांनी ज्ञानकोश मंडळाची स्थापना केलेली आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर. आणि म्हणून यांना ज्ञानकोशकार असं म्हणतात. कुणाला? काल बघितलेले आपण श्रीधर व्यंकटेश केतकर यांना याचं टोपण नाव ज्ञानकोशकार. बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी या बोली भाषेत काव्यरचना केली. जवळपास आजपर्यंत 10 वेळा प्रश्न आला असेल, 10 ते 12 वेळा. अहिराणी बोली भाषेत कोणत्या लेखिकेने किंवा कवयित्रीने काव्यरचना केलेली आहे? बहिणाबाई चौधरीने. सुरुवातीस मकरंद या टोपण नावाने प्रल्हाद केशव यात्रे यांनी लेखन केले. यात्रे आचार्य यात्रे यांनी काय केलेलं आहे? मकरंद नावाने पहिलं काव्यरचना केलेली आहे. माधव त्र्यंबक पटवर्धन यांनी 1920 मध्ये पुण्यामध्ये रविकिरण मंडळाची स्थापना कोणी केली? हाही प्रश्न आलेल्या परीक्षेला. रविकिरण मंडळाचे सादर करते किंवा करते कोण? माधव त्र्यंबक पटवर्धन. ज्ञानेश्वरीचे व्याकरण हे विकार राजवाडे, कालच्या याला पण झालेला आहे बघा विकार राजवाडे. तर ज्ञानेश्वरीचे व्याकरण नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. कुठला? हा प्रश्न येऊन गेलेला 2-4 वेळा. ज्ञानेश्वरीचे व्याकरण. पु. ल. देशपांडे यांना अष्टपैलू साहित्यिक म्हणून ओळखले जाते. पु. ल. देशपांडे यांना प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996-97 साली मिळाला. पु. ल. देशपांडे फार मोठी हस्ती होती. पु. ल. देशपांडे आणि आचार्य यात्रे फार मोठे निष्णात, म्हणजे असे सहज काव्य करायचे. प्रल्हाद केशव यात्रे म्हणा, ते विडंबन काव्य जास्त करायचे, म्हणजे विडंबनकार होते. ते जास्त विनोदी काव्य करायचे प्रल्हाद केशव यात्रे. आणि पु. ल. देशपांडे हे मार्मिक काव्य करायचे. एकदा दोघंही स्टेजवर होते, म्हणजे एका कार्यक्रमाला एका मंडळाने त्यांना बोलवलं होतं. पु. ल. देशपांडे त्यांना ते टाइम म्हणजे वेळेचे काय होते, भुकते होते. वेळेत पोचायचं, वेळेत यायचं, सगळं टाइम टेबल नुसार ठरलेलं असायचं त्यांचं. आणि ते स्टेजवर पोहोचले. पण प्रल्हाद केशव यात्रे काही यायलाच तयार नाही. म्हणजे खूप वेळ झाला, चालू करा कार्यक्रम चालू करा असं लोकांच्याकडून विनवण्या यायला लागल्या. खूप वेळ झाला तरी काही गाडी येईना यात्रेची.
मग पु ल देशपांडे सुद्धा कंटाळले, सगळे ते संयोजक होते ते कंटाळले आणि पु ल देशपांडेंनी संयोजकाच्या हातातला माईक काढून घेतला. म्हटले काय करूया आता आपण सुरू करूया, कदाचित त्यांना यायला वेळ लागेल, काहीतरी होईल. इतक्यात काय होते, प्रज्ञा अत्रेंची गाडी येताना दिसते आणि माईक सुरू होता आणि मग गाडीतून तो उतरतात आणि त्या बरोबर कार्यक्रमाच्या त्या दोन्ही याच्यातून बरोबर ते यायला लागतात आणि मग पु ल देशपांडे म्हणतात आत्ता आला बघा यम. कोण म्हणतात? पु ल देशपांडे म्हणतात आत्ता आला बघा यम. आता समजा एखाद्या मोठ्या हस्तीला, एखाद्या मोठ्या, आता मी स्टेजवर आहे आणि एखाद्याला असं म्हटलं तर त्याला राग येईल की नाही? मोठी व्यक्ती ही कधीही चिडत नाही, ती संयमानं जगतात. तुम्हाला माहिती आहे, संयमाचे घाट बांधलेले असतात त्यांनी. नॉट अ जोक. प्रल्हाद केशव अत्रे ते ऐकतात, हशा पिकतो सगळ्या याच्यामध्ये. लोकांचा सगळा जो कंटाळा आला होता तो सगळा निघून गेला, कारण एवढ्या मोठ्या हस्तीला हा माणूस यम म्हणतोय, आत्ता आला बघा यम. मग काय करतील माणसं? माणसं हसायला लागलीत मोठ्या मोठ्या. स्टेजवर आले प्रल्हाद केशव अत्रे, स्टेजवर आले, पु ल देशपांडेंच्या हातातला माईक काढून घेतला. माफ करा श्रोते हो, माझा रेडा इथं बसला होता म्हणून मला यायला वेळ लागला. परत लोक हसायला लागले, म्हणजे लोकांचा राग निवळला. म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे आले आणि लोक रागाने फणफणली, काय भानगड आहे, एवढा मोठा माणूस एवढा भाव खातोय काय वगैरे वगैरे म्हणून. पण त्या दोन वाक्यातून, दोन शब्दातून श्रोत्यांचा काय झाला बघा, गर्व वाढत झाला आणि लोक हसायला लागले. म्हणजे एवढ्या मोठ्या असतील, म्हणजे शब्दातून सुद्धा विनोद पिकवण्याची ताकद त्यांच्याकडे होती. एवढे मोठे, म्हणून मोठे हस्ती म्हटलं मला. आपण काय केलं असतं? माईक फेकून मारला असतं की काय केलं असतं? आदित्य गावून घेऊन गेला असतं, झाकून आला असतं. हा, माईकच्या दोरीनं गळपास लावला असता. आता यम म्हटल्या बरोबर का, यम म्हटल्या बरोबर येडा इथं म्हटलं यम यायला चालत यायला वेळ लागणार नाही, मग म्हणून म्हटले ते. आता बघा, लक्ष द्या, सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातून श्री दयानंद सरस्वती यांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. कोणी? हे लक्षात ठेवा, दयानंद सरस्वती यांनी सर्व धर्माचा. आणखी कोणी केले माहितीये का? आधुनिक याच्यामध्ये सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणारा एक मोठी महान व्यक्ती आताच्या 19व्या शतकामध्ये. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळ्या धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. नॉट अ जोक. इंग्लंडमधील एका याच्यावर, आपल्या कॉलेजच्या, म्हणजे महान कॉलेजच्या ह्याच्यावर, गेटवर आहे बघा, गेटवर काय माहितीये का लिहिलंय? शतकातील सर्वोत्तम पुरुष असं लिहिलेलं आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर. नॉट अ जोक. शतकातील सर्वोत्तम पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्लंड मधील एका महान कॉलेजच्या काय केलेलं आहे, त्या गेटवर लिहिलेलं आहे. तुमचं आमचं नाव लिहितील कुठं? भिंतीवर, बेंचवर. तुम्ही कुठे लिहिता? बाथरूम मध्ये लिहिताय स्वतःचं नाव. विश्वनाथ खैर यांनी मराठी भाषेचे मूळ हा ग्रंथ लिहिलेला आहे. विश्वनाथ खैर, लक्षात ठेवा, मराठी भाषेचे मूळ हा ग्रंथ परीक्षेला आलेला आहे बघा. विश्वनाथ खैर. जे जे सांगतोय त्याला स्टार करून ठेवत चला, जाताना एक नजर फिरवून जावा. अलीकडे 2000 वर्षापूर्वीचा मराठीतील पहिला ग्रंथ निदर्शनास आला आहे. त्याचे नाव सप्तशती, चंडीपाठ म्हणतात त्याला. 700 श्लोकांचा, इथं लोकांचा झालेला आहे, श्लोकांचा ग्रंथ आहे. त्याला सप्तशती नावाचा आहे. आपली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून काही ग्रंथ सादर करायचे होते की मराठी पूर्वापार चालत आलेली आहे, तिला एक इतिहास आहे मोठा, आणि मग तिचं एक लेखन जे आहे किंवा तिच्यातलं जे साहित्य आहे ते समृद्ध आहे हे सांगण्यासाठी काही पुरावे द्यावे लागत होते. ती पुरावे देण्यासाठी 2000 वर्षापूर्वीचा एक ग्रंथ आपल्याला सापडला. सप्तशती नावाचा तो ग्रंथ होता. 700 श्लोकांचा तो ग्रंथ होता. म्हणून म्हटलेलं बघा, मराठीतील पहिला ग्रंथ निदर्शनास आला तो 2000 वर्षापूर्वीचा होता. चंडीकोश म्हणतात त्याला. लक्षात, चंडीपाठ झाले ते तर चंडीकोश सुद्धा तुम्ही म्हणू शकता. संस्कृत व मराठी अशा दोन्ही भाषात असणारा ग्रंथ कोणता आहे बघा? विवेक सिंधू. विवेक सिंधू मगाशी जिथं झालेलं आहे बघा. काय मी तर तुम्हाला सांगितलं, विवेक सिंधू आणि हे बघा कुठं, हा, मुकुंदराजा लिखित विवेक सिंधू मराठीतील आद्य ग्रंथ. हा संस्कृत आणि मराठी दोन्ही मध्ये आहे. मराठीमध्ये सुद्धा आणि संस्कृत मध्ये सुद्धा आहे बघा. कुठं आलंय? किती नंबरला? आद्य कवी कीर्ती मुकुंदराजांना पहिले पहाटेचा शुक्रतारा. एक जगतवासी आर्य कुणाला म्हणतात? एक जगतवासी आर्य दादोबा पांडुरंग तरखडकरांना. आणि पहाटेचा शुक्रतारा असं कुणाला म्हणतात? मुकुंदराजांना. मुकुंदराजांचं हे काय काय लिहिलं त्यांनी?
विवेक सिंधू आद्य गद्य ग्रंथ, गद्य म्हणजे धडा स्वरूपात आणि पद्य ग्रंथ लीळा चरित्र. लक्षात ठेवा, लीळा चरित्र हा पद्य स्वरूपात होता आणि गद्याच्या स्वरूपात विवेक सिंधू होता, हे लक्षात ठेवा. सांकेतिक भाषेत हाताच्या खुणांनी जी लिहिली जाते तिला कर पल्लवी, कर म्हणजे हात. नेत्र संकेतमय जी डोळ्यांनी खुणवली जाते तिला नेत्र पल्लवी म्हणतात. बघा, संकेतमय असते ती नेत्र पल्लवी आणि वाणीद्वारे म्हणजे जी बोलली जाते तिला वैखरी वाणी असे म्हणतात. भाषेचे 3 टप्पे आहेत. सांकेतिक भाषा जी वर्तवतो आपण त्या सांकेतिक भाषेत तिला काय म्हणतात? कर पल्लवी, नेत्र पल्लवी आणि वैखरी वाणी असं. कर पल्लवी म्हणजे आपण असं करतो बघा, हाताने खुणवतो आपण, असं करतो की नाही, त्याला कर पल्लवी म्हणायचं. आणि नेत्र पल्लवी कसं? असं करतो बघा आपण, है ना. नेत्र पल्लवी म्हणजे एखादा तिथं जवळ आहे असं दाखवा, असं करतो, सांगू नको हे जवळ आहे. आणि डायरेक्ट बोलतो वैखरी वाणी, आदित्य वैखरी वाणीत बोलतो तो डायरेक्ट, है ना. सांकेतिक काही नसते त्याचं. हा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 साली काय लिहिलं तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचा ग्रंथ. मराठी व्याकरणाच्या अलीकडच्या काळातील सर्व पुस्तकांची गंगोत्री, व्याकरणातले जेवढे काही पुस्तक आहेत, भविष्यामध्ये निवृत्ती सातपुते यांचं जरी पुस्तक आलं तर त्या पुस्तकाची गंगोत्री कोणतं असणार आहे बघा? शास्त्रीय मराठी व्याकरण. कुठला आहे बघा? सॉरी, मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ सर्व पुस्तकांची गंगोत्री. का म्हटलं असेल? कारण मराठीतलं पहिलं व्याकरणाचं पुस्तक कोणतं आहे? हेच आहे ना, मराठी भाषेचे व्याकरण 1836. त्यानंतर मग सगळ्यांनी व्याकरणाची पुस्तकं लिहिलेली आहेत. 1911 ला दादोबांनी लिहिलं, सॉरी मोरोकेशव दामलेंनी लिहिलं. कुठलं? शास्त्रीय मराठी व्याकरण, बरोबर का? 1951 ला, 1949 ला आहे. अरविंद मंगरुळकरांचं पुस्तक आहे. महादेव सबनीसांचं पुस्तक आहे. काय नाही, महादेव सबनीसांचं कोणतं? मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण, महादेव पांडुरंग सबनीस. आणि अरविंद मंगरुळकरांचं कोणतं? मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. लक्षात लिहून दिले तुम्हाला मी सगळं. 1991 साली कवी केशवसुतांचे बंधू मोरोकेशव दामले यांनी लिहिलेला शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ राज व्याकरणाच्या अभ्यासातला धर्मग्रंथ वा ग्रंथ साहेबच म्हटला जातो. 1911 शास्त्रीय मराठी व्याकरण 1000+ पानांचा ग्रंथ आहे. हा शास्त्रोक्त पद्धतीने व्याकरण लिहिलेलं आहे. कोणी? साहेबच आहे तो ग्रंथ. कोण? शास्त्रीय मराठी व्याकरण. किती साली? साल किती रे? 1911 91 लिहिले तर 1911 करा इथं. 1911 91 झाले ते चुकून. ते टाईप करायला देताना माझं 1 आहे का 9 आहे कळत नाही. 1911 साली शास्त्रीय मराठी व्याकरण. शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक पत्रव्यवहार व लोकव्यवहार ज्या भाषेत चालतात ती म्हणजे प्रमाण भाषा. आणि प्रमाण भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला दिलाय? मी सांगितलं तुम्हाला, कोल्हापुरी भाषेला प्रमाण भाषा दर्जा आहे का? कोणत्या भाषेला? मुंबईच्या, कोकणातल्या, पुणेच्या भाषेला, पुणेरी भाषेला मराठी प्रमाण भाषेचा दर्जा दिलेला आहे बघा. राहील का लक्षात? हा, बारीक बारीक गोष्टी काही जण लिहून घेतात, काही जण लिहून घेत नाहीत. ढेकळ्यासारखे बसतात नुसते. राभी गुंजीकर यांनी अनुच्चारित अनुस्वार लिहू नयेत हा विचार सर्वप्रथम मांडला. अनुच्चारित अनुस्वार लिहू नये म्हणजे काय रे? अनुच्चारित अनुस्वार म्हणजे काय? 5 गाव नाव असं म्हणतात ना, 5 गाव. पूर्वी ते अनुस्वार द्यायचे होते. का माहितीये का? संस्कृत पासून आपली मराठी कुलोत्पत्ती आहे. संस्कृत मध्ये असे काही शब्द असायचे ते नाकातून किंवा नासिकेतून बोललं जायचं. सुस्वागतम, प्रचितम, प्रभातम, आदित्यम, श्रीराम असं सगळं मग असंच असायचं. मग 5 गाव, जळलं, मेलं, असं सगळं पेटलं, असं सगळं असायचं. मग ते अनुच्चारित अनुस्वार लिहू नयेत असं कोणी सांगितलं? राभी गुंजीकरांनी. सरकार मान्य असलेले लेखन विषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले. 18 नियम आहेत हे मराठी साहित्य महामंडळाने नियम तयार केले. शुद्ध लेखनाचे 18 नियम आहेत. 2 दिवसात आपलं शुद्ध लेखन सुरू होते.
क ते ज्ञ सगळं शुद्धलेखन. याच्या आधी मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे शुद्धलेखन, फक्त आपण लिहून घ्यायचं तेवढं राहिले आणि सादरीकरण राहिलेलं आहे. बरोबर ना? छोट्यात थोडं थोडं आपल्याला मी सांगितले, तोंडी मौखिक वाणीने सांगितलेलं आहे फक्त की जोडाक्षराच्या अलीकडील असं असं असतंय, अनुस्वाराच्या अलीकडील असं असं असतंय, विसर्गाच्या अलीकडील असं असं अक्षर असतंय, शब्द असा असा असतो. बरोबर का? असतो की नाही? कसा कसा असा असा असतो. फक्त ते लिहायचं आणि सादरीकरण करायचं राहिलेलं आहे. आपण ते शुद्धलेखन प्रकरण खूप चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे बघा. एकही अशुद्ध शब्द तुमचा राहिला नाही पाहिजे लक्षात. नाहीतर फार गफलत होते बाळांनो. होते की नाही? मी सांगितलं बघा, 3 खोल्या देणे आहेत आणि मग कसं लिहिलं होतं तिथं? 3 खोल्या देणे आहेत. सगळीच गफलत. हे बरोबर आहे का? नाही. हे बरोबर आहे का? बघ, बरोबर आहे? कुणाला पहिली? तला कला पहिली जाईल, कला दुसरी येणार का? तू सुजला का आहेस? विचारलं एकाला आणि सांगतं एकाला. ठीक आहे, हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. आणि मग हे का चुकीचं आहे? या 18 नियमांमध्ये साहित्य मंडळाने काय केलेलं आहे ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ते मी तुम्हाला घेणार आहे. लक्षात? पुढे बघा. अंतु बर्वा, लक्ष द्या रे. 1850 हा आंग्लकालीन मराठीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आंग्लकालीन. अंतु बर्वा सखाराम गटाने या व्यक्तिरेखा, व्यक्ती आणि वल्ली या पु ल देशपांडे यांच्या पुस्तकात पाहाव्यास मिळतात. परीक्षेला प्रश्न आला होता म्हणून हा मी तिथं घेतलेला आहे. व्यक्ती आणि वल्ली नावाचं एक हे आहे पुस्तक आहे, त्यांचं फार गाजलेलं आहे. व्यक्तिरेखा पु ल देशपांडेच्या पुस्तकात पाहाव्यास मिळतात. अंतु बर्वा आणि सखाराम गटाने. एमपीएससीचा प्रश्न आहे हा. एकच प्याला हे नाटक कोणाचं रे? एकच प्याला. कुसुमाग्रज, गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी की निवास वाडकर? राम गणेश गडकरी. हा. आणि मग त्यामधला काहीतरी एक प्रश्न आला होता. एकच प्याला या नाटकातील जो हे आहे लेखक, काय तो सादर करता जो आहे त्याचं नाव विचारलं होतं काहीतरी. एकच प्याला. आधी ते किती प्याला असता? 60 भर. बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देशा. कोणी लिहिलंय गाणं? या गाजलेल्या ओळी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे बाळांनो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या महाराष्ट्र गीतातील आहेत. महाराष्ट्र गीत कोणी लिहिलं? हे प्रसिद्ध महाराष्ट्र गीत कोणी लिहिलं? श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं आहे. बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा देश हा महाराष्ट्र माझा. मराठीचे संस्कृत मध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक. मराठीचं संस्कृत मध्ये रचलेलं बघा. संस्कृत मधलं मराठीत आहे, पण मराठीतलं संस्कृत मध्ये महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका. लक्षात ठेवा. अहिराणीमध्ये 41% गुजराती भाषा. वा. अहिराणीमध्ये लेखन कुणी केलं? महिनाबाई चौधरी. विदा सावरकर यांना भाषा शुद्धी व लिपी शुद्धी चळवळीचे प्रवर्तक म्हणायचे. 16व्या शतकामध्ये भाषा शुद्धीकरण कोणी केली? शिवाजी महाराजांनी. 19व्या शतकामध्ये विदा सावरकर. आणि कोण? विष्णू शास्त्री चिपळूणकर. बरोबर आहे का? आणि भाषा लिपी किंवा लिपी शुद्धी चळवळीचे प्रवर्तक. लिपी म्हणलेलं आहे बघा. भाषा शुद्धी किंवा लिपी शुद्धी चळवळीचे प्रवर्तक आणि भाषेच्या शुद्धीकरणाचं खरं काम कोणी केलं? विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवा. म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकराला काय म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात. विदा सावरकर हे प्रवर्तक होते बघा. त्यांनी भाषा शुद्धी केली, लिपी शुद्ध करून लिहिली. लय अशुद्ध भाषा होती आपली. विचार क्रांती, धर्म क्रांतीमुळे हिंदी, मराठी, बंगाली अशा वर्तमानकालीन बोली उत्पन्न झाल्या. हे मत डॉक्टर चिवी वैद्य यांचे आहे. जे महत्वाचं नाही ते आता मी वाचत बसत नाही बघा. 1-0 बाजीराव या नाटकास मराठीतील उत्तम नाट्य असा लौकिक प्राप्त झाला. मराठीतील उत्तम नाट्य 1-0 बाजीराव. कधी बघा युट्यूबला. संत नामदेव हे मराठीतील पहिले पद्य चरित्रकार व आत्मचरित्रकार म्हणून ओळखले जातात. संत नामदेव. लक्षात ठेवा. पद्य चरित्रकार म्हणजे काव्य स्वरूपात अभंग वगैरे लिहिले त्यांनी, आणि आत्मचरित्रकार म्हणून ओळखले जातात पहिले. बनगरवाडी सतांतर व्यंकटेश माडगुळांची बनगरवाडी ही रेडिओला हे लागायची बघा. वाचन असायचं बनगरवाडीचं. व्यंकटेश माडगुळकरांची गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक बनगरवाडी आणि सत्तांतर. लक्षात ठेवा. ही बनगरवाडी सारखं विचारतात. रेडिओला असायचं बघा.
इरावती कर्वे या युगांत या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथाच्या कर्त्या आहेत. युगांत कोणी लिहिला या पण परीक्षेला प्रश्न आलेला आहे. इरावती कर्वे युगांत. गो ब देवल यांनी संशय कल्लोळ हा पण प्रश्न परीक्षेला आलेला आहे. आणि शायदा ही नाटके शायदा नाही ते चारदा आहे. देवल क्लब तुम्हाला माहिती आहे? देवल क्लब कुठे आहे रे? कोल्हापूरमध्ये देवल क्लब कुठे आहे माहिती आहे का? हा शाहू मैदान जवळ, बरोबर ना? हा. संशय कल्लोळ आणि शारदा ही नाटकं गो ब देवल यांनी सर्वोत्कृष्टरित्या लिहिलेली आहेत. गो ब देवल. राजकीय वादातून 1981 एकाच साली 2 ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन भरली होती. एकाच साली 2 ठिकाणी 1981 साली राजकीय वाद निर्माण झाला. कशासाठी वाद निर्माण केला असेल काय माहिती. कवी मुक्तेश्वर हा संत व पंडित कवी यांना जोडणारा दुवा आहे. वकील कवी मुक्तेश्वर संतांना आणि पंडित कवी यांना जोडणारा दुवा. कोण? संत मुक्तेश्वर. प्रश्न परीक्षेला आलेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखांच्या जीवन चरित्राचा तर्कशुस्त्र अन्वयार्थ लावणारे व्यासपर्व या ग्रंथाच्या दुर्गा भागवत या कर्त्या आहेत. व्यासपर्व या ग्रंथाच्या लेखिका कोण? तर दुर्गा भागवत. कारण तुम्ही पुस्तकांची जी नावं आहेत ना ती लक्षात ठेवू नका, पण हे जेवढं आहे ना यात मी जे सांगितले तेच परीक्षेला आहे. ते 4 वेळा वाचा, 5 वेळा वाचून घ्या वाटल्यास. हा व्हिडिओ 10 वेळा जरी बघितला तरी चालते वाटल्यास. मोगरा फुलला गाणं आहे माहिती आहे? कसं आहे ते? नाही माहिती? मोगरा फुलला ऐकलंय ना? मोगरा फुलला फुले वेचिताना. कुठलं तुम्हाला सांगू नको, लय मला सगळं माहिती आहे. त्या मडक्यात लय भरलंय. काय नाही असं नाही, फक्त इथं बंधन येतंय, तासाचं बंधन येते म्हणून भरपूर आहे. लय काय काय मडक्यात आहे. किती वर्षाचं साठलंय? त्याच्या आधी 10वी 12वी BA MA सगळं DED त्यातलं सगळं आहे की नाही? बिडी काडी घेतोस, लावतोस बुडाला आग. कुठं आलंय? झालं आता हे संपत आलंय. फास्ट मध्ये घेतोय. मोगरा फुलला ही संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित गोनी दांडेकर यांनी लिहिलेली आहे कादंबरी. मोगरा फुलला. आता जे महत्वाचं आहे ते सांगतो तुम्हाला. वैदिक ब्राह्मण सौत्र पाणिनी अशा 4 व्यवस्था संस्कृत भाषेत आहेत. वामन यांना तत्वनिष्ठ कादंबरीचे जनक. लक्षात रे, तत्वनिष्ठ कादंबरीचे जनक वामन जोशी यांना म्हटले. हाच मुलाचा बाप या नाटकाच्या माध्यमातून भाभी उर्फ मामा वरेरकर यांनी हुंड्याच्या अनिष्ट प्रथेवर उपहास मार्ग टीका केली आहे. हाच मुलाचा बाप मामा वरेरकर यांच्यावर विषयी एक प्रश्न कुठला तर आला होता, मला आता आठवत नाही तो. म्हातारी धर्मरक्षक प्रीतिरक्षक सहस्र द्वेदुत्थ निवेदू अशा शब्दात नामदेव चरणी महदंबा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना सुदाम्याचे पोहे या विनोदी पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखले जाते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आपल्या टेलिग्राम चॅनेलला आहे बघा, मी दाखवलेला आहे. श्रीपाद कृष्ण सुदाम्याचे पोहे हे विनोदी पुस्तक कोणी लिहिले? श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. आणि पुढे बघा आता, साम्यभेद असणारे बोली वापरणारे लोक परस्परांमध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाण भाषा किंवा प्रमाण बोली असे म्हटलेले जाते. स्वामी दयानंद सरस्वती तुम्हाला माहिती आहे, सत्याग्रह प्रकाश हे माहिती आहे तुम्हाला. महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती कशी झाली बघा. महाराष्ट्राचे राष्ट्र ते महाराष्ट्र बरोबर महाराष्ट्र अशी उत्पत्ती झालेली आहे. उगमस्थान कसं झालं बघा. महाराष्ट्राचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे. सर्वप्रथम मोलस्वर्थ हे परीक्षेला प्रश्न आलेला आहे बघा. मोलस्वर्थ यानं ते केलेलं आहे. महाराष्ट्राची उत्पत्ती कशी झाली? मोलस्वर्थ परीक्षेला आलेला आहे बघा. महार व रट्ट या 2 जाती नामांना संयोग होऊन महाराष्ट्र बरोबर महाराष्ट्र ही उत्पत्ती डॉक्टर केतकर यांनी केलेली आहे. डॉक्टरांनी फाडलं महार व रट्ट आणि नंतर ऑपरेशन केलं एकत्र आणलं. लक्षात डॉक्टर केतकर. लक्षात महाराष्ट्र मोठे ते राष्ट्र महाराष्ट्र अशी उत्पत्ती पावा काणे यांनी मोठे राष्ट्र म्हणले बघा. कोणी? पांडुरंग काणे असं.
ख्रिस्तायन हे पण प्रश्न आलेला परीक्षेला. ख्रिस्तायन हे रेवरंड नावा टिळक रेवरंड रावा टिळक नावा टिळक यांनी रामायणाच्या धर्तीवर रचलेले काव्य परीक्षेला येते बघा. ख्रिस्तायन रेवरंड यंड नावा टिळक. रणांगण ही कादंबरी हे पण विचारलेलं आहे. लक्षदार आहे. रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांनी माद मोय सेल रोला यांना अर्पण केली बघा. माद मोय सेल रोला माद मोय सेल रोला यांना अर्पण केलेले आहे. रणांगण कादंबरी कोणाची? विश्राम बेडेकर. थोडं बघा. मुक्तछंद हा काव्य प्रकार कुठून आलाय बघा? इंग्रजी भाषेतून मराठीला मिळालेले. पुढे बघा. कोकणी ही स्वतंत्र भाषा नसून मराठीची बोली आहे असे मत अका प्रियवळकर यांनी केलेलं आहे. हा पण प्रश्न परीक्षेला आलेला आहे. अका प्रियवळकरांच्या विषयी. कोकणी ही स्वतंत्र भाषा नसून मराठीची बोली आहे. चिनी भाषा ही शिनो तिबेटियन या भाषा कुलातील आहे हे सुद्धा विचारलं. आणि मराठी भाषा ही कोणत्या कुळातील आहे? इंडो आर्यन. मगाशी बघितलेलं आपण. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी हा प्रश्न परीक्षेला विचारलेला बघा. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी अशा शब्दात कोणाला? म्हणजेच कोण? म्हणजेच आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांचा गौरव केलेला आहे. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी कोण? साने गुरुजी. आणि त्यांचा उल्लेख कोणी केलाय? याचं सगळं उलट होईल. मृत्यूचे चुंबन घेणारा कवी प्रल्हाद केशव अत्रे. कुणी म्हटलं? साने गुरुजी म्हटलं. असं उलट व्हायला नको. साने गुरुजी हे मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी. लक्षात ठेवा. त्यांना मृत्यूची भीती नव्हती. ते म्हणायचे कधीही मरण येऊ दे, काय वाईट वाटत नाही मला, कारण एक दिवस जन्माला आलोय तसं जाणार आहे. मृत्यूला न घाबरणारा कवी म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख होतो. आपण सारखं भीतोय बघा. जरा काय झालं की मला मारायचं नाही, मला मारायचं नाही, डॉक्टर मला वाचवा. म्हणून ठीक आहे, काय फरक पडते? जर वेळ आली तर जाणारच आहे. डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. जेवढं जगायचं तेवढंच मिळालं असतं बघा. प्रार्थनात जे लिहिलेलं आहे तेवढंच मिळणार. तुम्हाला 60 वर्ष जगायचं 60च मिळणार. एक क्षण वरती मिळणार नाही, एक सेकंद मिळत नाही. काय मिळतोय? नाही. आर्यापती ही प्रसिद्ध मोरोपंत या कवीला मिळालेली आहे. आर्यापती, आर्यापती अशी प्रसिद्धी कुणाला मिळाली बघा? आर्यापती मोरोपंताला. राहील लक्षात? राहील का रे? ह्या विशेष बाबी ज्या आहेत, ह्या मराठीच्या विशेष बाबी आपण बघितलेल्या आहेत त्या प्रकरणामध्ये बघा. एवढ्या सगळ्या बघितल्यात का? मराठीतील विशेष बाबी. एक मार्काला हे प्रकरण आहे. चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे.